साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त औंधमधील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कला मंदिरात अभिवादन व आमदार अमित गोरके यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला। विधान परिषद सदस्य निवड झाल्याबद्दल आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते अमित गोरके यांचा सत्कार करण्यात आला। मानपत्र, सन्मानचिन्ह, फुले पगडी असे या सत्काराचे स्वरूप होते। ज्येष्ठ नेते शंकरभाऊ तडाखे यावेळी अध्यक्षस्थानी होते। माजी नगरसेवक दत्ता खाडे व पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते। शिवाजीनगर मतदार संघामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त आपण माझा जो सन्मान केला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपला आभारी आहे, ऋणी आहे। अनेक ठिकाणी माझे सत्कार होतात, सन्मान होतात, पण हा सन्मान मला अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत आनंददायी 2 कारणांमुळे वाटतो। त्याचं एक महत्त्वाचं कारण की ज्या शिवाजीनगर भागामध्ये माझं पूर्ण आयुष्य म्हणजे 11वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत मी शिवाजीनगरमध्ये होतो, त्यामुळे इथल्या सगळ्या गल्लोगल्ली माहिती आहेत, शिवाजीनगर पोलीस लाईन माहिती आहे। जडणघडण खऱ्या अर्थाने शिवाजीनगर मतदारसंघात झाली आणि तिथे माझा सन्मान होतो याचा आनंद आहे। दुसरा, सरदार घराण्यातील शिरोळेंच्या वतीनं हा सन्मान होतोय। माझे मित्र जरी असले तरी हा सिद्धार्थजींच्या हातानं हा सन्मान होतोय। तुम्हाला माहिती, सिद्धार्थ म्हणजे गौतम बुद्धांचं नाव आहे आणि मला त्यांच्या हाताने हा सन्मान होतोय याचं एक मला वेगळं कौतुक आहे। आज आपण या ठिकाणी मला बोलवलं आणि जो माझा या ठिकाणी बहुमान केला तो मी कदापि विसरू शकत नाही। त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले हार्दिक हार्दिक आभार मानतो। यावेळेला विधान परिषदेवरती कसं असतं, लोक विधानसभेतनं आपण निवडून येतो, पण विशिष्ट की आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व हे विधान परिषदेत केलं पाहिजे या अनुषंगाने विशेष ही जी निवड झाली ती अमित गोरखेंची पूर्ण त्यांच्या या जे काही त्यांचं एवढ्या वर्षाचं कार्य आहे तळमळे आणि समाजामध्ये जे कार्य पार्टीच्या माध्यमातून झालेलं आहे ते लोकांपर्यंत घराघरापर्यंत तळागाळात पोहोचवणं एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून अमितजींची ओळख आहे। आणि त्यामुळे मला खरं ज्या दिवशी त्यांची निवड झाली त्या दिवशी खूपच आनंद समाधान वाटला की एक खूप मोठं भविष्य आपल्या महाराष्ट्राचं हे आपल्या समोर अमित गोरखेच्या रूपात बसले, आपल्या समाजाचं आपल्या रूपात बसलं। मी तुम्हाला लिहून देतो कारण आमचे सगळ्यांचे जे गुरु आहेत, आमच्या राजकीय गुरु म्हणजे देवेंद्रजींच्या मुखातून मिळते की खरंच जो प्रवास आपल्या समाजामध्ये हा अपेक्षित आहे तो नक्कीच अमितजी त्यांच्या म्हणजे अपेक्षेपेक्षा ते नक्कीच जास्त करतील ह्याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे। माझ्या बापदाद्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप मोठा त्याग केलेला आहे, खूप मोठा त्याग केलेला आहे आणि आम्हाला जितका अभिमान वाटतो त्यांचा, आम्हाला काय नाही मिळालं तरी चालेल, आम्ही भिकारी राहिलो तरी चालेल, लोकांनी कुणी काय म्हणू द्या, पण ताटमानेनं जगू आणि ताटमानेनं मेल्याशिवाय आम्हाला माझ्या आयुष्यातला या पंचक्रोशीत घडलेला खाडेसाहेब खूप सुंदर आणि चांगला कार्यक्रम झाला। मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो। एक लक्षात ठेवा, जाता जाता साहेब मी पण आहे ना मांगांचा सरपंच आहे बरं का। तुम्ही जरी राजा असाल, सरदार असाल तरी आम्ही एक सांगून जातोय, डॉक्टर गोसावी सर, ज्या मातीत आम्ही जन्मलो त्या मातीशी इमान राखणारी जमात फक्त जगात मांगाचीच आहे ते सांगून जातो। आदरणीय अमित गोरके साहेबांना आमदार केलं त्याबद्दल आम्ही समाजाच्या वतीनं आमदार गोरखे साहेबांच्यासाठी आदरणीय सिद्धार्थजी शिरोळे साहेब, आदरणीय राष्ट्रीय नेते देवेंद्र फडणवीस साहेबांचे जाहीर आभार मानत आहोत। मी या ठिकाणी आवर्जून माहिती सरकारचं, बीजेपी सरकारचं आभार मानेल की ज्यांनी अमितजी गोरखेंसारखा चेहरा या समाजाला विधान परिषदेवर दिला। आमदार होणे ही मोठी गोष्ट नाही मित्रांनो, परंतु आपल्याला समाजाची अवस्था माहिती आहे, समाजाच्या शिक्षणाचं प्रमाण माहिती आहे,
समाजातली व्यसना भिंता माहिती आहे. हे असं सगळं असताना समाजाला कोणीतरी आदर्श आमदार देशावर तो आदर्श असला पाहिजे, प्रेरणादायी असला पाहिजे की ज्याची प्रेरणा समाजातल्या तरुणांनी घेतली पाहिजे. असं व्यक्तिमत्व अमितजी गोरखेंच्या माध्यमातून विधान परिषदेवर दिलं गेलं, याचा मला जास्त अभिमान आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्तिमत्व तुमच्या समोर आहे. कष्टातून ते उभे राहिलेले आहेत. एक पत्र विक्रेता, वर्तमानपत्र विक्रेता ते आमदार, शिक्षण संस्था चालक म्हणून ते उभे राहिलेले आहेत. आणि शून्यातून विश्व निर्माण करता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमितजी गोरखे आहेत. ह्याच्यावर टाळ्या वाजवणार की नाही? समाजामध्ये एक संस्था चालक होऊ शकतो, शिक्षण संस्था चालक होऊ शकतो, तो वर्तमानपत्र विकत असताना तो आमदार होऊ शकतो. ही स्वप्न आपल्याला देखील पडली पाहिजेत. माजी नगरसेवक दत्ता खाडे, शारदाताई पुलावळे व पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. डॉक्टर यशवंत गोसावी यांचे व्याख्यान झाले. प्रकाश वैराळ यांनी सर्वांचे स्वागत करीत प्रास्ताविक केले. सुभाष पाडळे, भरत रास्ते, क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे स्मारक समिती अध्यक्ष अशोक लोखंडे, अनिल भिशे, आनंद चाजेड, माजी नगरसेवक प्रकाश ढोरे, माजी नगरसेविका स्वातीताई लोखंडे, शैलेश आवळे, सनी सोनवणे आदी मान्यवर महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.